हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आपण लिपिडचा स्टडी करत आहोत. आतापर्यंत आपण भरपूर काही लिपिडबद्दल शिकलो. भरपूर सारं लिपिडबद्दल आपण नॉलेज घेतलेलं आहे, लिपिडला समजून घेतलेलं आहे. आणि आपण शिकलो की लिपिड जे आहेत हे 3 टाईपचे आहेत. लिपिडला 3 कॅटेगरीमध्ये किंवा 3 ग्रुप्समध्ये डिवाइड केलेलं आहे. लिपिड आहे फर्स्ट टाईप लिपिडचा, तो आहे सिंपल लिपिड. दुसरा लिपिडचा टाईप आहे कंपाऊंड लिपिड आणि थर्ड लिपिडचा टाईप आहे तो म्हणजे डिराइव्ड लिपिड. तर असे लिपिड 3 ग्रुप्समध्ये किंवा 3 क्लासेसमध्ये डिवाइड झालेले आहेत. तर याच्यापैकी जो सिंपल लिपिड आहे तो सिंपल लिपिड आपण स्टडी केलेला आहे. सिंपल लिपिड कसा आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, सिंपल लिपिडचे एक्झाम्पल्स वगैरे किंवा सिंपल लिपिडचं बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स काय, हे सगळं काही आपण डिटेलमध्ये शिकलेलं आहे. आणि हे व्हिडिओ लेक्चर जर तुमचं मिस झालं असेल तर ते प्लेलिस्टमध्ये आहे, प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघा. तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे लिपिडचे 2 राहिलेले टाईप्स आहेत, जसे की कंपाऊंड लिपिड्स आणि डिराइव्ड लिपिड, हे 2 टाईप आपल्याला आज शिकायचे आहेत. तर आपण 1 बाय 1 करून शिकू. सगळ्यात आधी आपण जे आहे ते कंपाऊंड लिपिड शिकू आणि मग नंतर आपण डिराइव्ड लिपिडचा स्टडी करू. तर आधी आपल्याला कंपाऊंड लिपिड शिकायचे आहेत. कंपाऊंड लिपिडलाच कॉन्जुगेटेड लिपिड्स असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे सगळं सुरू करायच्या अगोदर, हे सगळं समजून घ्यायच्या अगोदर जे काही मी या कंपाऊंड लिपिडबद्दल माहिती लिहिलेली आहे इथे बोर्डवरती, तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी थोडा साईड लावून जातो. तर बघा, आता आपण कंपाऊंड लिपिड्सचा स्टडी करू. तर कंपाऊंड लिपिडला आज कॉन्जुगेटेड लिपिड असं सुद्धा म्हटलं जातं. आता कंपाऊंड लिपिड म्हणजे काय आहे तर याच्या नावातच आहे. कंपाऊंड कशाला म्हणतो आपण, की वेगळ्या वेगळ्या 2 गोष्टी एकत्र येतात आणि त्याला आपण कंपाऊंड असं म्हणत असतो. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकत असणार की 2 डिफरंट मॉलिक्यूल एकत्र आले आणि त्याचं कंपाऊंड फॉर्म झालेलं आहे. कंपाऊंड म्हणजे कसं फॉर्म होते, वेगळ्या वेगळ्या गोष्टी एकत्र येऊन. तसंच तुम्हाला आता नावातूनच लक्षात आलं असेल की कंपाऊंड लिपिड हे कसे फॉर्म झाले आहे. जेव्हा लिपिडमध्ये दुसरा एखादा घटक येऊन जुळतो तेव्हा त्याच्यापासून कोणता लिपिड फॉर्म होतो, कंपाऊंड लिपिड आपण त्याला म्हणतो. म्हणजे एक लिपिड असेल आणि दुसरं काहीतरी त्याला येऊन जुळलं की काय फॉर्म झाला, कंपाऊंड लिपिड फॉर्म झाला. लक्षात आलं ना आता बेसिक काय आहे तर आता हे कसे फॉर्म होतात बघा. कंपाऊंड लिपिड म्हणजे कशाला म्हणायचं आहे. आता केमिकली आपण याचा विचार करू, कारण की हा सगळा बायोकेमिस्ट्रीचा आपला पार्ट आहे. नुसतं बायोलॉजिकल विचार करून चालणार नाही, तर केमिकली पण आपल्याला त्याचा विचार करावा लागणार आहे. तर काय सांगितलेलं आहे कंपाऊंड लिपिडबद्दल, दीज आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड विथ अदर ग्रुप्स लाईक फॉस्फेट अँड शुगर्स. आता हे कंपाऊंड लिपिड कसे आहेत तर कंपाऊंड लिपिड सुद्धा लिपिड आहे म्हणजे काय की त्याच्यामध्ये जो मेन कॉन्स्टिट्युएंट आहे, जो बेसिक कॉन्स्टिट्युएंट आहे तो कोणता असेल, फॅटी ॲसिड्स असेल. बरोबर आहे. तर कंपाऊंड लिपिडमध्ये फॅटी ॲसिड तर आहेत, सोबत याच्यामध्ये अदर ग्रुप सुद्धा जुळलेला आहे. अदर ग्रुप कोणता आहे तो एकतर फॉस्फेट असेल, एकतर शुगर असेल. तर हे असे काही ग्रुप त्याच्यासोबत जुळलेले असतील. म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना आता की हे जे कंपाऊंड लिपिड आहे हे कसे फॉर्म झालेले असतात. कंपाऊंड लिपिडमध्ये एक लिपिड असतो आणि दुसरा त्याच्यासोबत आणखीन कोणता तरी घटक असतो. मग एक तर तो फॉस्फेट असू शकतो, एक तर शुगर असू शकतो. तर कसे फॉर्म होतात त्याचा आपण एक्झाम्पल पण बघू. फॉर एक्झाम्पल की जसं की लिपिड सोबत जर फॉस्फेट ग्रुप जुळला, लिपिड आणि फॉस्फेट हे 2 जर एकत्र केले तर काय तयार होईल, फॉस्फोलिपिड. नावातच आहे. फॉस्फोलिपिड काय तर फॉस्फोलिपिड हा कंपाऊंड लिपिड आहे ना. कंपाऊंड 2 वेगळ्या गोष्टीपासून तयार झालेला नाही, कंपाऊंड लिपिड आहे. कसा फॉर्म झालेला आहे, एक तर लिपिड आहे याच्यात आणि फॉस्फेट आहे. फॉस्फेट ग्रुप आणि लिपिड यापासून फॉर्म झालेला फॉस्फोलिपिड्स असं म्हणतो आपण. बऱ्याच आपल्याला बायोलॉजीमध्ये हे वर्ड येतात, फॉस्फोलिपिड, ग्लायकोलिपिड्स वगैरे, असे ग्लायकोप्रोटीन, असे वेगळे आपल्याला वर्ड येतात असे. तर लक्षात ठेवायचं की फॉस्फोलिपिड म्हणजे काय की लिपिडच आहे, फक्त याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप ऍड झालेला आहे. आणि याचं एक्झाम्पल पण बघून घ्या की लेसिथिन जो आहे हे याचे एक्झाम्पल्स आहे. लेसिथिन जो जे आहे आपल्या जनरली आपल्याला सेल मेम्ब्रेनमध्ये बघायला भेटतो. तर आणखीन एक एक्झाम्पल पाहू आपण. लिपिडमध्ये जर शुगर ऍड केला, म्हणजे कार्बोहायड्रेट जर असलं, लिपिड आणि कार्बोहायड्रेट किंवा लिपिड आणि शुगर जर असले तर याच्यापासून काय फॉर्म होतो, कोणता कंपाऊंड लिपिड फॉर्म होतो, याच्यापासून ग्लायकोलिपिड्स फॉर्म होतो. ग्लायकोलिपिड काय तर ग्लायकोलिपिड एक कंपाऊंड लिपिड आहे. कसं फॉर्म झालेलं आहे ग्लायकोलिपिड, तर याच्यामध्ये लिपिड आहे आणि शुगर आहे, याच्यापासून ग्लायकोलिपिड फॉर्म झालं. किती सिंपल आहे बघा. लिपिड आणि एकतर फॉस्फेट असेल लिपिड सोबत, एकतर शुगर असेल लिपिड सोबत, अशा या दोघांच्या कॉम्बिनेशनला आपण कंपाऊंड लिपिड असं म्हणतो किंवा कॉन्जुगेटेड लिपिड असं म्हणतो. आता याचं एक्झाम्पल पण मग काय आहे, सेरेब्रोसाइड्स हे त्याचं एक्झाम्पल्स आहे. या दोघांचं नंतर आपण इम्पॉर्टन्स समजून घेऊ पुढे. आता आणखीन काय सांगितलेलं आहे आपल्याला या कंपाऊंड लिपिडबद्दल, तर कंपाऊंड लिपिड हे कसे फॉर्म होतात केमिकली आपण याला बघू. आता केमिकली हे कसे फॉर्म झालेले असतील तर दे कंटेन 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लिसेरॉल. काय आहे कंपाऊंड लिपिडमध्ये, कंपाऊंड लिपिडमध्ये काय आहे तर कंपाऊंड लिपिडमध्ये 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लिसेरॉल आहे. एक ग्लिसेरॉलचा मॉलिक्यूल आहेच, सोबत 2 मॉलिक्यूल्स ऑफ फॅटी ॲसिड्स. एक ग्लिसेरॉल आहे, 2 फॅटी ॲसिडचे मॉलिक्यूल आहे अँड फॉस्फेट और शुगर ग्रुप. आणखीन काय आहे, एक तर फॉस्फेट ग्रुप असेल, एक तर शुगर ग्रुप असेल. अशा तऱ्हेने हे कंपाऊंड लिपिड फॉर्म झालेले आहे. कंपाऊंड लिपिडचं लक्षात आलं का तुम्हाला. केमिकली जर आपण याला बघितलं कंपाऊंड लिपिडला तर कसे फॉर्म झालेलं आहे, एक त्याच्यामध्ये
एक त्याच्यामध्ये ग्लिसरॉलचा मॉलिक्यूल आहे, 2 फॅटी ॲसिड्स आहेत, 2 फॅटी ॲसिडचे मॉलिक्यूल आहेत आणि एक त्याच्यासोबत फॉस्फेट ग्रुप असणार किंवा मग शुगर ग्रुप असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे मी तुम्हाला नोट करून दिलेलं आहे. बघा इथे आता कंपाऊंड लिपिड कसा फॉर्म झाला. कंपाऊंड लिपिडमध्ये आहे एक ग्लिसरॉलचा मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे, आणि 2 फॅटी ॲसिड्स आहेत, 2 फॅटी ॲसिडचे मॉलिक्यूल आहेत आणि एक त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप असणार किंवा मग शुगर असणार. फॉस्फेट असणार किंवा मग शुगर असणार. जर फॉस्फेट असलं तर आपण त्याला काय म्हणणार, फॉस्फोलिपिड्स, आणि जर शुगर असलं तर आपण त्याला म्हणणार ग्लायकोलिपिड्स, है ना. तर अशा तऱ्हेनं केमिकली जर बघितलं तर आपल्याला हे असं दिसते, याचं हे स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आपल्याला दिसतं किंवा केमिकली हे कंपाऊंड लिपिड अशा तऱ्हेनं फॉर्म झालेलं आपल्याला दिसतात. Some phospholipids like lecithin also have nitrogenous compounds attached to phosphate group. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की जसं की लेसिथिन हे एक फॉस्फोलिपिड आहे आणि या फॉस्फोलिपिडमध्ये काय काय, या फॉस्फोलिपिड्समध्ये ग्लिसरॉल तर असेलच, याच्यामध्ये फॅटी ॲसिड तर असेलच, एक ग्लिसरॉल मॉलिक्यूल असेल, 2 फॅटी ॲसिडचे मॉलिक्यूल सुद्धा असतील, सोबत नायट्रोजन कंपाऊंड असेल आणि या नायट्रोजनस कंपाऊंडला फॉस्फेट ग्रुप हा अटॅच झालेला असेल, अशी माहिती आपल्याला सांगितलेली आहे. बघा, तर कंपाऊंड लिपिड म्हणजे काय लक्षात आलं का तुमच्या? कंपाऊंड लिपिड म्हणजे लिपिड आणि दुसरा एखादा ग्रुप याच्यापासून कंपाऊंड लिपिड फॉर्म होतो. आणि या कंपाऊंड लिपिडमध्ये काय काय असते, तर कंपाऊंड लिपिडमध्ये आपण बघितलं की कंपाऊंड लिपिडमध्ये ग्लिसरॉल असतो, 2 फॅटी ॲसिड्स असतात आणि फॉस्फेट ग्रुप किंवा मग शुगर ग्रुप असतो. लक्षात आलं? तर अशा तऱ्हेनं कंपाऊंड लिपिड फॉर्म होतो. त्याच्यातलाच एक आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे फॉस्फोलिपिड लेसिथिनचं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. लेसिथिन काय, तर लेसिथिन एक फॉस्फोलिपिड्स आहे, म्हणजे याच्या लेसिथिनमध्ये फॉस्फेट ग्रुप आहे आणि लिपिड सुद्धा आहे. तर लेसिथिनमध्ये काय काय, लेसिथिनमध्ये ग्लिसरॉल आहे, फॅटी ॲसिड आहेत, सोबत नायट्रोजिनस कंपाऊंडही आहे आणि याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप सुद्धा आहे. तर अशा तऱ्हेनं हा लेसिथिन फॉर्म झालेला आहे. या लेसिथिनचं जे स्ट्रक्चर आहे आपल्याला दिलेलं नाही आहे, फक्त जस्ट आपल्याला एक थेरॉटिकल एक माहिती सांगितलेली आहे. केमिस्ट्रीमध्ये कदाचित तुम्हाला असेल, नसेल तर तुम्ही हे जी याचं स्ट्रक्चर आहे तुमच्यासमोर, हे जे स्ट्रक्चर येईल ते व्यवस्थित तुम्ही हे स्ट्रक्चर बघा, तर तुम्हाला याच्यामध्ये दिसेल की लेसिथिन कसा फॉर्म झालेला आहे. या लेसिथिनसोबत आहे नायट्रोजिनस कंपाऊंड आणि त्या नायट्रोजिनस कंपाऊंड अटॅच झालेला आहे फॉस्फेट ग्रुप, बरोबर आहे. तर अशा तऱ्हेने हे याचं स्ट्रक्चर आहे. आता पुढे आपल्याला आणखीन काय इन्फॉर्मेशन सांगितली आहे, पुढे काय माहिती सांगितलेली आहे. फॉस्फोलिपिड्स कंट्रीब्यूट इन द फॉर्मेशन ऑफ सेल मेम्ब्रेन. आता इम्पॉर्टंट आहे, फॉस्फोलिपिड जे आहेत, फॉस्फोलिपिड कसे फॉर्म झाले आपल्याला माहीत आहे, लिपिड आणि फॉस्फेटपासून फॉस्फोलिपिड फॉर्म होतात आणि हे फॉस्फोलिपिड काय कामाचे आहेत, तर फॉस्फोलिपिड जे आहे यांच्यापासून आपली सेल मेम्ब्रेन तयार होत असते. आपण शिकलेला बाळांनो, जो आपला 5th चॅप्टर झालेला आहे सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये आपण शिकलो की जी सेल मेम्ब्रेन आहे आपली, ठीक आहे, ही आहे आपली सेल आणि ही आहे सेल मेम्ब्रेन. तर ही सेल मेम्ब्रेन जी आहे याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे आणि याच्यामध्ये फॉस्फोलिपिड आहे. या सेल मेम्ब्रेनमध्ये काय आहे, फॉस्फोलिपिड. तर ही सेल मेम्ब्रेन तयार व्हायसाठी आपल्याला फॉस्फोलिपिड लागणार आहेत. फॉस्फोलिपिडशिवाय ही सेल मेम्ब्रेन तयार होणार नाही, कारण या सेल मेम्ब्रेनमध्ये आहेत काय काय, या सेल मेम्ब्रेनमध्ये कार्बोहायड्रेट आहे आणि याच्यामध्ये आणखीन एक इम्पॉर्टंट कंपोनंट आहे, तो म्हणजे फॉस्फोलिपिड्स. तर लक्षात ठेवा, म्हणून आपण सांगितलेलं आहे की जे फॉस्फोलिपिड्स आहेत, फॉस्फोलिपिड्स कंट्रीब्यूट इन फॉर्मेशन ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन तयार व्हायसाठी, माझी, तुमची, ॲनिमलची, कोणाची पण सेल मेम्ब्रेन तयार व्हायसाठी काय लागणार आहेत, तर ते आपल्याला फॉस्फोलिपिड्स लागणार आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे कंपाऊंड लिपिड्स आपल्याला लागणार आहेत सेल मेम्ब्रेन तयार व्हायसाठी. आता पुढे आणखीन काय काय माहिती सांगितलेली आहे. ग्लायकोलिपिड्स, आता फॉस्फोलिपिड तर आपण बघितलेच, आता ग्लायकोलिपिड काय आहे बघू. ग्लायकोलिपिड कंटेन ग्लिसेरॉल, फॅटी ॲसिड्स अँड शुगर सच ॲज गॅलॅक्टोज अँड नायट्रोजिनस बेस. ग्लायकोलिपिड्समध्ये काय काय आहे, ग्लायकोलिपिड्समध्ये ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिड तर असणारच आहे, बरोबर आहे, कारण की हे लिपिड्स आहेत, लिपिड्समध्ये हे तर ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिड तर आहेच, सोबत याच्या शुगर आहे. कोणती शुगर आहे, गॅलॅक्टोज नावाची शुगर आहे, म्हणजे सिंपल शुगर आपण म्हणतो किंवा मोनोसॅकराइड असं पण आपण म्हणतो. गॅलॅक्टोज नावाची शुगर आहे आणि नायट्रोजन बेस सुद्धा याला अटॅच झालेला आहे. तर ग्लायकोलिपिड कसे फॉर्म झालेले आहे बघा, आपण सिंपलमध्ये तर समजून घेतलं ग्लायकोलिपिड म्हणजे काय, तर शुगर आणि लिपिड याच्यापासून ग्लायकोलिपिड फॉर्म होतात, हे तर आपण सिंपली समजून घेतलेलं आहे बायोलॉजीच्या अँगलनी. पण जर आपण केमिकल दृष्टीनं याला बघितलं, केमिकली जर आपण याला बघितलं तर आपल्याला काय दिसते, ग्लायकोलिपिडमध्ये काय, ग्लायकोलिपिड कंटेन ग्लिसरॉल, फॅटी ॲसिड्स अँड शुगर आहे. आणि शुगर कोणती आहे, गॅलॅक्टोज आहे, गॅलॅक्टोज सारखी शुगर असेल आणि त्याला नायट्रोजन बेस सुद्धा अटॅच झालेला आहे असं सांगितलेलं आपल्याला, बरोबर. आता याचं एक्झाम्पल पण आपल्याला दिलेलं आहे, जसं की सेरेब्रोसाइड्स. सेरेब्रोसाइड काय, तर एक ग्लायकोलिपिड्स आहे.
सेरेब्रोसाइट. लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन सुद्धा येतात. सेरेब्रोसाइट काय? सेरेब्रोसाइट हा ग्लायकोलिपिड आहे. ग्लायकोलिपिड म्हणजे काय? लिपिड आणि ग्लुकोज किंवा लिपिड आणि शुगर याच्यापासून तयार झालेला ग्लायकोलिपिड. तर सेरेब्रोस्पाइट हा एक ग्लायकोलिपिड आहे. आणि कुठे सापडतो हा ग्लायकोलिपिड? फाउंड इन ब्रेन व्हाईट मॅटर अँड मायलिन शीट. कुठे सापडतो? ब्रेनच्या व्हाईट मॅटरमध्ये. म्हणजे आपल्या ब्रेनचा जो आउटर पार्ट आहे, ब्रेनचा जो इनर पार्ट आहे ज्याला व्हाईट मॅटर म्हणतात. ब्रेनचे असे दोन पार्ट आहेत, एक ग्रे मॅटर म्हणतात त्याला, व्हाईट मॅटर म्हणतात. जेव्हा आपण ब्रेनचा स्टडी करू तेव्हा तुम्हाला समजेल. तो ब्रेनचा जो आउटर पार्ट आहे तो ग्रे मॅटर आहे. ब्रेनचा जो इनर पार्ट आहे, मधला जो पार्ट आहे तो आहे व्हाईट मॅटर. तर हे जे ब्रेनचं जे व्हाईट मॅटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा सेरेब्रोस्पाइट दिसतो. सेरेब्रोस्पाइट्स लक्षात ठेवा. तर ब्रेनचा आतला पार्ट तयार व्हायसाठी किंवा आतमधला जो पार्ट आहे ब्रेनचा तो कशापासून बनलेला आहे? तो बनलेला आहे ग्लायकोलिपिड्सपासून, ज्याला आपण सेरेब्रोसाइट्स असं म्हणतो. तर लक्षात ठेवा, सेरेब्रोसाइट हे कुठे प्रेझेंट आहे? ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे. शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं की सेरेब्रोस्पाइट्स हे ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे. त्याचबरोबर जे मायलिन शीथ आहे, म्हणजे आपले जे न्यूरॉन्स वगैरेचा तुम्ही स्टडी केला असेल, तर त्या न्यूरॉनवरती असं त्याला एक कव्हर आहे न्यूरॉनला आपल्या. जसं की फॉर एक्झाम्पल की हा एक अशा टाईपचा तुम्ही न्यूरॉनचा स्टडी केला असेल, बरोबर. हा न्यूरॉन आहे. तर या न्यूरॉनवरती हे जे वरचं जे कव्हरिंग आहे त्याला आपण मायलिन शीथ असं म्हणतो. तर आता हे मायलिन शीथ कशापासून बनलेलं आहे? हे सेरेब्रोसाइट्सपासून बनलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि सेरेब्रोसाइट्स काय आहेत? तर सेरेब्रोसाइट्स हे ग्लायकोलिपिड्स आहेत. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर अशा तऱ्हेनं हे एवढी माहिती जी आहे हे कंपाऊंड लिपिडबद्दल आपल्याला दिलेली आहे. तर खूप सिंपल आहे, लक्षात ठेवा, इझी आहे. आणि बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचं कॉम्बिनेशन आहे. तर त्या दृष्टीनं तुम्ही याचा स्टडी करा. आता लास्टमध्ये लिपिडचा जो पार्ट आपण घेणार तो आहे डिराइव्ड लिपिड. तर डिराइव्ड लिपिड काय आहे ते समजून घेऊ. त्याच्या अगोदर हे जे बोर्डवर नोट केलेलं आहे हे सगळं मी पुसून टाकतो. तर बाळांनो, लास्ट टाईप आपल्याला शिकायचा आहे लिपिडचा आणि तो आहे डिराइव्ड लिपिड. आता हे जे डिराइव्ड लिपिड आहे हे लिपिडपासूनच तयार झालेले लिपिड आहे, त्यालाच आपण डिराइव्ड लिपिड असं म्हणतो. आणि डिराइव्ड लिपिडचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे आपल्याला, ते आहे स्टेरॉल्स. लक्षात ठेवा, डिराइव्ड लिपिड म्हटलं की स्टेरॉल्स आहे. स्टेरॉल्स हे डिराइव्ड लिपिड म्हणून ओळखल्या जातात. आता केमिकली जर आपण याचा विचार केला तर हे जे स्टेरॉल्स आहे हे कशापासून बनलेले आहेत आपल्याला दिल्या पुढे. दे आर कंपोज ऑफ फ्यूज हायड्रोकार्बन रिंग्स अँड लॉंग हायड्रोकार्बन साईड चेन. तर या स्टेरॉल्समध्ये काय? तर स्टेरॉल्समध्ये आहे एक फ्यूज झालेली हायड्रोकार्बन रिंग आणि लॉंग हायड्रोकार्बन साईड चेन आहे. आता पुढे आणखी काय सांगितलेलं आहे स्टेरॉल्स बद्दल? वन ऑफ द मोस्ट कॉमन स्टेरॉल इज कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉल आपण ऐकलेलं आहे. जे स्टेरॉलचं सगळ्यात कॉमन एक्झाम्पल जे आहे ते आहे कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉल म्हणजेच हा स्टेरॉल्स आहे. आणि या कोलेस्ट्रॉलबद्दल आपण बरंच माहिती घेतलेली असते. आपल्याला कोलेस्ट्रॉलबद्दल बरंच काही गोष्टी माहिती असतात. जसं की आता पुढे आणखीन काय सांगितलेलं आहे कोलेस्ट्रॉलबद्दल? इट इज प्रेझेंट इन ऑल सेल्स ऑफ ॲनिमल बॉडी बट पर्टिक्युलरली इन नर्वस टिश्यू. काय सांगितलेलं आहे कोलेस्ट्रॉल बद्दल? कोलेस्ट्रॉल काय? तर कोलेस्ट्रॉल हा एक स्टेरॉल्स आहे, बरोबर, हे आपल्याला समजलं. किंवा कोलेस्ट्रॉल हा एक डिराइव्ड लिपिड सुद्धा आहे, बरोबर आहे. आता हा कोलेस्ट्रॉल जो आहे हा आपल्या प्रत्येक सेलमध्ये प्रेझेंट आहे. ॲनिमलच्या प्रत्येक सेलमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला? प्रेझेंट इन ऑल सेल्स ऑफ ॲनिमल बॉडी. आपण सुद्धा ॲनिमल आहे. आपल्या प्रत्येक सेलमध्ये हा कोलेस्ट्रॉल प्रेझेंट आहे. आणि पर्टिक्युलरली सांगितलं, पर्टिक्युलरली नर्वस टिश्यू, जे आपले नर्वस टिश्यू आहे त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल प्रेझेंट आहे. हा जो कोलेस्ट्रॉल आहे हा आपल्या लिव्हरमध्ये तयार होत असतो बाळांनो. हे पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवा. ज्या आपल्या लिव्हरच्या सेल आहे ज्यांना आपण हिपॅटोसाइट्स असं म्हणतो, त्या हिपॅटोसाइटमध्ये किंवा लिव्हरच्या सेल्समध्ये कोलेस्ट्रॉल तयार होत असतो. आता हा एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा की कोलेस्ट्रॉल जर जास्त प्रमाणात खाल्ला तर तो घातक सुद्धा आहे. कोलेस्ट्रॉल आपल्या कामाचं पण आहे. प्रत्येक गोष्टीचा काही युजेस असतात, काही ॲडव्हान्टेजेस असतात, काही डिसॲडव्हान्टेजेस असतात. जर कोलेस्ट्रॉल आपण व्यवस्थित प्रमाणात खाल्ला तर तो आपल्या फायद्याचा सुद्धा आहे. कोलेस्ट्रॉलची आपल्याला आपल्या बॉडीला गरज सुद्धा आहे. पण कोलेस्ट्रॉल जर जास्त खाल्ला गेला, फॉर एक्झाम्पल जे काही ॲनिमल सोर्सेस आहे, ॲनिमल सोर्सेसमध्येच हा कोलेस्ट्रॉल असतो. प्लॅन्ट सोर्सेसमध्ये आपल्याला समजा भाजीपाला वगैरे खाल्ला तर कोलेस्ट्रॉल काही बॉडीमध्ये जाणार नाही. पण जे ॲनिमल सोर्स तुम्ही खाल्ले, ॲनिमल म्हणजे काय, जसं घी खाल्लं तुम्ही, बटर खाल्लं, किंवा मग दुधाचे पदार्थ खाल्ले, किंवा मग तुम्ही मांस वगैरे खाल्लं, मीठ खाल्लं समजा, तर त्याच्यामधून आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल जाते. आणि जास्त कोलेस्ट्रॉल जर खाल्लं तुम्ही, म्हणजे हे सबस्टन्सेस जे मी तुम्हाला सांगितलं फूड स्टफ, हे जर जास्त खाल्ले तर जास्त कोलेस्ट्रॉल जाईल. आणि जर या कोलेस्ट्रॉलचा यूज नाही झाला तर मग हे कोलेस्ट्रॉल जे आहे हे वॉटर इनसोल्युबल आहे. आणि ते आपले जे ब्लड आर्टरीज आहेत ना, त्या आर्टरीजमध्ये ते कोलेस्ट्रॉल जमा होत राहते. मग त्या आर्टरीज जे आहेत त्या जाम होऊन जातात.
त्या ब्लॉक होऊन जातात आणि जर आर्टरीज ब्लॉक झाल्या कोलेस्ट्रॉलमुळे त्या ब्लॉक होतात, लक्षात ठेवा. आणि मग आपल्याला स्ट्रोक येऊ शकतो किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो, लक्षात ठेवा. म्हणून डॉक्टर लोक आपल्याला जे आहे कोलेस्ट्रॉल कमी करायसाठी सांगतात. म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आहे ते कमी खावं लागेल, है ना. म्हणून लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कोलेस्ट्रॉलचं असं हे इम्पॉर्टन्स आहे. आणि कोलेस्ट्रॉल कुठे तयार होते, लिव्हरमध्ये तयार होते. आणि कुठे भेटत असते ते जे ॲनिमल सोर्स आहे तिथून आपल्याला कोलेस्ट्रॉल भेटते. आता पुढे आणखीन काय सांगितलेलं आहे आपल्याला, कोलेस्ट्रॉल जे आहे हे 2 टाईपचे आहे. एक आहे फ्री कोलेस्ट्रॉल आणि दुसरा आहे कोलेस्ट्रॉल इस्टर्स. तर असे कोलेस्ट्रॉल 2 टाईपमध्ये आपल्याला बघायला भेटतात. आता हे सगळं काही केमिस्ट्रीमध्ये आहे, तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये बघून वाचून घ्यायचा व्यवस्थित तऱ्हेनं. पुढे काय सांगितलेलं आहे, कोलेस्ट्रॉल इज रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ ॲड्रिनोकॉर्टिकॉइड्स, सेक्स हार्मोन जसं की प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन आणि व्हिटॅमिन डी. आता कोलेस्ट्रॉल मी तुम्हाला जसं सांगितलं कोलेस्ट्रॉलचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत, काही नुकसान आहे, काही फायदा पण आहे कोलेस्ट्रॉलपासून. तर कोलेस्ट्रॉल काय फायदा आहे आपल्याला, कोलेस्ट्रॉल हे कशामध्ये मदत करते, सिंथेसिस ऑफ ॲड्रिनोकॉर्टिकॉइड्स. ॲड्रिनो म्हणजे आपली जी ॲड्रिनल ग्लँड आहे त्या ॲड्रिनल ग्लँडमधून काही हार्मोन तयार होतात जसं ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, मिनरलोकॉर्टिकॉइड्स. हे सगळे हार्मोन पुढे आपण शिकणारच. तर त्या प्रत्येक हार्मोनचा काय रोल आहे हे सगळं काही आहेच आपल्याला 12th तुम्ही गेले की आहे. तर लक्षात घ्या की हे जे ॲड्रिनोकॉर्टिकॉइड आहेत हे तयार व्हायसाठी आपल्याला कोलेस्ट्रॉल लागणारच आहे, कोलेस्ट्रॉलची आवश्यकता आहे आपल्याला. त्याचबरोबर जे सेक्स हार्मोन आहे आपल्या बॉडीमध्ये ते सेक्स हार्मोन तयार व्हायसाठी सुद्धा कोलेस्ट्रॉल लागते. सेक्स हार्मोन कोणते, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन मुलींमध्ये प्रेझेंट असतात. हे प्रोजेस्टेरॉन जे आहे हे ओव्हरीमध्ये तयार होते, मुलींमध्ये तयार होते. टेस्टेस्टेरॉन जे मुलांच्या ज्या टेस्टीज आहेत तिथे हे टेस्टेस्टेरॉन हार्मोन तयार होते, यांना सेक्स हार्मोन म्हणतात. हे सेक्सशी रिलेटेड हार्मोन आहे, यांना सेक्स हार्मोन म्हणतात. आणि हे हार्मोन तयार व्हायसाठी कोलेस्ट्रॉल आवश्यक आहे, कोलेस्ट्रॉलशिवाय हे हार्मोन तयार होणार नाही. त्याचबरोबर जी व्हिटॅमिन डी आहे त्या व्हिटॅमिन डीच्या सिंथेसिससाठी सुद्धा आपल्याला कोलेस्ट्रॉल लागते. तसे हे कोलेस्ट्रॉलचं ॲडव्हान्टेजेस आहेत, त्याचे युजेस आहे किंवा इम्पॉर्टन्स आहे. पुढे आणखीन आपल्याला काय माहिती सांगितलेली आहे, कोलेस्ट्रॉल इज नॉट फाउंड इन प्लॅन्ट्स. प्लॅन्ट जेव्हा असतील तर त्या प्लॅन्ट्समध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल भेटत नाही. म्हणजे भाजीपाला वगैरे खाल्लं तर कोलेस्ट्रॉल काही बॉडीमध्ये जाणार नाही. ॲनिमल सोर्सेसमध्ये जास्त करून कोलेस्ट्रॉल आहे, आपण आता डिस्कस केलेलं आहे. आता आणखीन एक एक्झाम्पल आहे इंटरेस्टिंग सांगितलेलं, जे याम प्लॅन्ट्स आहे ज्याला डायोस्कोरिया असं म्हटलं जातं. तुम्ही बघितलं असेल, कदाचित नसेल बघितलं तर हे जे पिक्चर आहे याचं याम प्लॅन्टचं हे बघा. या याम प्लॅन्टचं काय इम्पॉर्टन्स आहे, आता या याम प्लॅन्टमधून एक केमिकल तयार करतात, एक स्टेरॉइड कंपाऊंड तयार करतात आणि त्याला डायोजेनिन असं म्हणतात. लक्षात ठेवा, याम प्लॅन्टमध्ये कोणतं केमिकल तयार होते, काय काय घेतात ते याम प्लॅन्टपासून, काय तयार केलं जाते, डायोजेनिन नावाचं एक स्टेरॉइड कंपाऊंड आहे, एक केमिकल आहे असं म्हणू आपण, स्टेरॉइड कंपाऊंड्स. आणि हे कंपाऊंड काय यूज होते आपल्याला, हे जे डायोजेनिन आहे याचा फायदा काय आपल्याला, काय तयार करतात याच्यापासून. इट इज यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ अँटी फर्टिलिटी पिल्स. अँटी फर्टिलिटी पिल्स म्हणजे काय, बर्थ कंट्रोल पिल्स, ज्याला गर्भनिरोधक गोळ्या असं म्हणतात. म्हणजे बर्थ कंट्रोल करायसाठी किंवा जर हे पाहिजे नसले, समजा गर्भ पाहिजे नसला, बाळ पाहिजे नसले, समजा मुलं बाळ पाहिजे नसले, तर मग त्याच्यासाठी त्या अँटी फर्टिलिटी पिल वापरल्या जातात. आणि अँटी फर्टिलिटी पिल तयार व्हायसाठी कशाचा यूज केला जातो, तर त्याच्यासाठी डायोजेनिनचा यूज केला जातो. हे एक स्टेरॉइड कंपाऊंड आहे आणि ते कशापासून भेटवल्या जाते, कशापासून मिळवल्या जाते ते, तर ते हे याम प्लॅन्टपासून ते तयार करतात किंवा यालाच डायोस्कोरिया असं म्हटलं जातं. तर ही सगळी माहिती बघितली आपण बाळांनो डिराइव्ड लिपिडची. तर हे एकमेव याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं आहे. 2-3 गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या. डिराइव्ड लिपिडमध्ये स्टेरॉल्स आणि कोलेस्टेरॉल हे 2 लक्षात ठेवायच्या, 2 एक्झाम्पल्स त्याचे लक्षात ठेवायचे. तशा तऱ्हेने आपण लिपिड हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. खूप सारा वाचा, खूप सारा अभ्यास करा, रात्रंदिवस चांगली मेहनत करा, खूप सारे MCQ सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला नीटमध्ये CETमध्ये चांगला स्कोअर करायचा असेल, तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर जास्तीत जास्त MCQची प्रॅक्टिस करा बाळांनो. खूप सारे MCQ वाचा आणि काही डाऊट असले तर मला कमेंट करून जरूर सांगा. नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला आणखीन एक बायोमॉलिक्यूल शिकायचा आहे आणि तो आहे प्रोटीन्स.